नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, हे चिदान देगा देवा तुझा विसर नको. भगवंताचं नित्यस्मरण आणि संतांचा नित्य सहवास, या दोन गोष्टी तुकोबाराय भगवंताकडे मागतात. मग या संतांचा संग मोक्ष मुक्ती आणि धनसंपदेपेक्षा किती श्रेष्ठ आहे? तो का श्रेष्ठ आहे? मग हा संत संग, हे संत इतके महान कसे आहेत? त्या संतांचं वर्णन तुकोबाराय करत असताना म्हणतात, नक्की हे संत कसे आहेत, किंवा ते नक्की संत कसे नाहीत, म्हणजेच ते कसे आहेत. नवती ते संत करिता कवित्व, फक्त कवित्व केलं म्हणजे ते काही संत आहेत का? संतांचे ते आप्त नवती संत. संत आहेत आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत, त्यांचे मायबाप किंवा त्यांच्याशी संबंधित जे काही आप्तेष्ट नातेवाईक आहेत, ते संतांच्या संबंधित आहेत म्हणून ते काही संत नाही आहेत. संत हे संतच आहेत. तुकोबारांची ही वाक्यरचना आज लोकशाहीमध्ये फार महत्त्वाची आहे. खरं तर तुकोबारायांची ही अभंगाची ओळ आजच्या लोकशाही राष्ट्राला खूप मार्गदर्शन करणारी आहे. आपल्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्ती राजकारणामध्ये प्रस्थापित करणं, त्यांचा प्रचार प्रसार करणं, कौटुंबिक घराणेशाही निर्माण करणं, अशी ही लोकशाहीची राजकीय कारकीर्द किंवा राजकीय व्यक्तींची घराणेशाही. आणि अशा या घराणेशाहीच्या काळामध्ये तुकोबारांची अभंग रचना सांगते की नेता तो नेताच आहे. त्याच्या पोटी जन्माला आला म्हणून समाजाच्या मानगुटीवर बसून तो लादणं हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण की संत असो किंवा नेता असो, समाजाची जाण किंवा त्याचे नेतृत्व गुण हे त्याच्या अंगी अंतर्भूत असतात. तो कोणाच्या पोटी जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ नसतो, किंवा त्याचे कोणीतरी नातेवाईक मोठे आहेत म्हणून ना तो संत मोठा असतो किंवा ना तो नेता मोठा असतो. तेव्हा तुकोबाराय सांगतात की संतांचे जे काही आप्त आहेत ते नातेवाईक असतील मान्य आहे, परंतु ते संत नसतात. येथे नाही वेश सरते आडनाव, अशाच प्रकारची वेशभूषा किंवा आडनाव लावलं म्हणजे ते काही संत होतील असं नाही. निवडे धाव डाव व्हावा अंगे, नवती ते संत धरिता भोपळा, करिता वाकळा परावरणास, नवती ते संत करिता कीर्तन. कीर्तन एक वैचारिक बैठक आहे. समाजाला ज्ञान मिळावं, मनोरंजन असो किंवा इतर साधनं असो, नाथबाबांची भारुडं असो, मनोरंजनातून लोककलेतून लोकजागृती हा त्याचा हेतू आहे. मग इतर अभंग रचना असतील किंवा गवळणी असतील, त्यांच्या माध्यमातून रूपकातून समाजाचं प्रबोधन व्हावं, अध्यात्माचं ज्ञान प्रसार करण्याची जशी ही साहित्याची माध्यमं आहेत, तसंच कीर्तन हे सुद्धा समाजामध्ये भक्तीची जागृती करणं, भक्ती ज्ञानाचा प्रसार करणं याच्यासाठीचं एक साधन आहे. उत्कृष्ट कीर्तन केलं म्हणजे तो उत्कृष्ट कीर्तनकार झाला, परंतु संत झाला असं नाही आहे. हे तुकोबारायांचं मत आहे. पुढे तुकोबाराय सांगतात, सांगता पुराण नवती ते संत. ते पुराणिक असतील, श्रेष्ठ दर्जाचे निरूपणकार असतील, श्रेष्ठ दर्जाचे कथाकार असतील, कवी असतील, परंतु ते संत नाही आहेत. नवती ते संत वेदाच्या पठणे, वेदांचं पठन करणारा, वेदाचं अध्ययन करणारा असतो. तो वेदांताचार्य असेल, वेदांतातील त्याच्या पदव्या त्याने स्वीकारलेल्या असतील, त्यातलं ते ज्ञानामध्ये तो अतिशय निष्णात असेल, परंतु त्याच्यात निष्णात आहे म्हणजे तो संत आहे असं नाही. पुढे तुकोबाराय सांगतात, कर्म आचरणे नवती संत. विशिष्ट अशा कर्माचं आचरण करणं, परिणामी त्यामध्ये सातत्य येतं, परिणामी कर्मठपणा वाढतो. एखादा कडक आचरण करणार आहे, कर्मठपणा करणार आहे, तो कडक आचरण करतो, कर्मठ आहे म्हणून तो संत नाही आहे. नवती ते संत करिता तप तीर्थाटन. एखादा तपाला बसलेला आहे किंवा तीर्थाला फिरतोय, विविध तीर्थाच्या ठिकाणी भिक्षापात्र घेऊन फिरणारा तो संत असेल का? तो भिकारी असतो, तो इतरही कुणी असू शकतो, किंवा त्याच्या मनातला हेतू वेगळाही असू शकतो, परंतु तप तीर्थाटन करणारा संतच असेल असं नाही. पुढे तुकोबाराय सांगतात, सेवलिया वन नवती संत. वनामध्ये जे जातात, मग वनामधील जे काही सगळे प्राणी आहेत, वाघ असेल, अस्वल, हत्ती असतील, त्यांनाही संत मानलं असतं. ते अखंड वनात राहतात, गुहेत राहतात.
मग वनात आणि गुहेत जंगलात एकांतात राहिले म्हणजे ते संत नाही आहेत. पुढे तुकोबाराय सांगतात, नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषण. अनेक माळा, अनेक मुद्रा धारण केलेल्या आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार धारण केलेले आहेत, म्हणजे ते काही संत नाही आहेत. पुढे तुकोबाराय सांगतात, भस्म उधळणे नवती संत. भस्मांची, भंडाऱ्याची नको त्याची उधळण करणं. आनंदाच्या भरात कुणी उधळण करत असेल, परंतु उधळण करणारा संत आहे हे ती संतांची मान्यता नाही आहे. जो भक्तीशी एकरूप झालेला नाही, ज्याचा देह भगवंताशी एकरूप नाही आहे, तोपर्यंत ती व्यक्ती सांसारिकच आहे. मग संत नक्की कसा असेल? तुकोबाराय सांगतात, हे सगळे प्रपंचातले खटाटोप आहे. प्रपंचातील व्यक्तींनी केलेली ही साधनं आहेत किंवा त्यांच्या त्या साधना आहेत. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. जोपर्यंत भगवंताची अनुभूती येत नाही, त्याची भक्ती सफल होत नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत हा सगळा सांसारिक प्रापंचिक खटाटोप समजला जातो. किंवा हे सगळे खटाटोप करणार हे प्रापंचिकच आहेत, सांसारिक आहेत, ते संत नाही आहेत. या सृष्टीतील, या संसारातील ही माणसं आहेत, यांचा हा उद्योग आहे, खटाटोप आहे. यांना हे सहज साध्य होणार आहे म्हणून ते सहज साध्य करू शकतात. त्यांना ते प्राप्त होणार आहे म्हणून ते प्राप्त केलेलं आहे. ते प्राप्त करण्यासाठी यांचा खटाटोप आहे आणि ते तशा पद्धतीच्या साधनामध्ये गुरफटलेले आहेत. तुकोबाराय सांगतात, आणि जोपर्यंत हा देह त्या भगवंताशी एकरूप होत नाही, त्या देहाला त्या भगवंताशी एकरूप होता येत नाही आहे, त्याची प्रचिती घेता येत नाही आहे, त्याच्या भक्तीमध्ये जाता येत नाही, त्या भगवंताशी भक्तिरूपानं एकनिष्ठ होता येत नाही, तोपर्यंत हे सगळे प्रापंचिक आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नाही निरसिला देहे तोवरी आघवे संसारे.